नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ खडसेकडून ज्येष्ठ नागरिकांकरिता नवीन योजना आलेली आहे तीर्थदर्शनाची। ज्येष्ठ नागरिक हे स्वतःच्या पैशाने तीर्थदर्शन करू शकत नाही, स्वतः जाऊ शकत नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांकरिता तीर्थदर्शन योजना सुरू केलेली आहे। आणि यामध्ये जो खर्च येणार आहे त्याकरिता गव्हर्नमेंट 30,000 रुपये त्यांना देणार आहे आणि जो अतिरिक्त खर्च आहे तो ते स्वतः करते। याकरता ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील सुरू झालं आहे। बघूया ही योजना कशी आहे। यामध्ये मुख्यमंत्री खडसे यांनी विविध माहिती दिलेली आहे। बघूया यामध्ये कोणकोणत्या तीर्थक्षेत्रांना आपण भेट देणार आहोत, कोणकोणत्या तीर्थक्षेत्रांचा यामध्ये समावेश करण्यात आला ते आपण यामध्ये बघणार आहोत। चला मग चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा। याकरता कोणकोणत्या अटी टाकण्यात आले आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, तसेच ऑनलाईन अर्ज कधी भरण्यात येणार आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते सर्व आपण यामध्ये बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा, सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील। तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल। सदर यादीमध्ये स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ देखील होऊ शकते। यामध्ये निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल। म्हणजे ही जी योजना आहे यामध्ये एका व्यक्तीला एकच वेळा लाभ घेता येईल। तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी राहील। यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल। यामध्ये जो खर्च होईल, जो तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च लागेल त्याकरिता गव्हर्नमेंट तुम्हाला 30,000 रुपये देणार आहे। त्यानंतर बघूया अतिरिक्त खर्चाबद्दल काय म्हणतात ते। कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान आणि विभागाने ठरवून दिलेल्या निकष सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील तर त्याकरिता अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील। म्हणजे तुम्हाला जर अतिरिक्त काही घ्यायचं असेल तर ते तुम्ही स्वतःच्या पैशाने घेऊ शकता। त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून निर्णय जारी करण्यात आला आहे। याकरिता त्यांनी पात्रता दिली आहे। अर्जदाराचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे। तसेच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा। लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे अपात्रतेचे निकष बघूया आपण। बघा, कुटुंबातील सदस्य आयकर भरत असेल तर अशी व्यक्ती अपात्र ठरेल। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी अथवा सरकारी विभागा, उपक्रम, मंडळ, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असेल तर तो अपात्र ठरेल। 2.5 लाख रुपये उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कॉन्ट्रॅक्टरी कर्मचारी हे देखील यामध्ये अपात्र ठरतील। कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार, खासदार असल्यास अर्जदार अपात्र ठरेल। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रम यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि सदस्य असेल तो अपात्र असेल। 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून जर त्याच्या नावावर असेल तर तो देखील अपात्र ठरेल। त्यानंतर आहे प्रवाशांसाठी शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे। प्रवासात जो करायचा आहे आपल्याला त्याकरता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपण सक्षम असणे आवश्यक आहे। कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, उदाहरणार्थ टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी हे रोग नसावे। अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे।
म्हणजे ज्या तारखेला तुमचा प्रवास सुरू होणार आहे त्याच्या 15 दिवस आधीचं हे प्रमाणपत्र नसावं, त्याच्या 15 दिवसाच्या दरम्यानचं ते प्रमाणपत्र हवं आहे, याची काळजी घ्याल. तसेच जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही. म्हणजे ज्यांचं नाव आधी आलं होतं त्यांना पण यावर्षी घेण्यात येणार नाही. तसेच असे आढळून आले आहे की अर्जदाराने प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्ये लपवून अर्ज केला आहे, ज्यामुळे तो किंवा ती प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला किंवा तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाईल. नंतर आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे. अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड किंवा राशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, ते 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4पैकी एक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. काय काय? अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा जन्माचा दाखला, मतदान ओळखपत्र यापैकी एक काही. उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र हे अति आवश्यक आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर, स्वतःचा तर हवाच पण जवळच्या नातेवाईकाचा पण मोबाईल नंबर हवा. तसेच योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र हे देखील आवश्यक आहे. यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईलद्वारे, सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन भरले जाऊ शकते. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. म्हणजे याकरता तुम्हाला कोणती फी द्यावी लागणार नाही आहे, परंतु जिथं आपण फॉर्म भरतो ते याबद्दल पैसे घेतातच. 50-100 रुपये ते हमखास घेतात भरून देण्याचे. अर्जदारांनी स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांना थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. म्हणजे तुम्ही जिथं अर्ज भरणार आहात तिथं तुम्ही स्वतः हजर लागणार आहात. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड. तसेच बघा, रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी जी कंपनी, टुरिस्ट कंपन्या रेल्वे नोंदणी करणार आहे त्या कंपनीद्वारे तुम्हाला त्या कंपनीच्या बसेसद्वारे किंवा रेल्वेद्वारे तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. कारण की यामध्ये वयस्कर व्यक्तीकडून प्रवास करणं कठीण जाते. वयस्कर व्यक्तींना प्रवास सुलभ व्हावा याकरता ते ज्या टुरिस्ट कंपन्यांना नोंदणीकृत कंपन्यांची निवड करते त्यानेच तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. यामध्ये मूळ अर्जदार जो आहे तो जो जीवनसाथीला किंवा सहाय्यकाला प्रवासासंबंधी म्हणजे प्रवासासाठी आपल्यासोबत आणू इच्छित असेल तर त्याकरता काही तरतूद केली आहे. बघा, 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल, परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असं नमूद करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्यासोबत आणखी कोणाला न्यायचं असेल तसं अर्जात पहिलेच तुम्ही नमूद करणं आवश्यक आहे की जीवनसाथी किंवा सहाय्यक देखील यांना नेऊ इच्छित आहे म्हणून. त्यानंतर बघूया, 75 वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. बघा, जर तुमच्या 60 वर्षापेक्षा कमी असेल तरी तुम्ही त्याला आपल्यासोबत नेऊ शकता. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल. जर तुम्ही 75 वर्षापेक्षा कमी असाल तर तुम्ही प्रवासात सहाय्यक नेऊ शकत नाही, हे पण लक्षात ठेवा. एकट्याने प्रवास करावा लागेल. अर्जदाराचे वय बघा, परवानगी दिली जाणार नाही सोबत नेण्याची. म्हणजे 75 वर्षापेक्षा जर तुमचं वय कमी असेल तर तुमच्यासोबत सहाय्यक नसणार, तुम्हाला एकट्यालाच प्रवास करावा लागणार आहे. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती पत्नीचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये
मदतनीस नोंदणीकृत असेल तर तो पाठविला जाऊ शकतो. तुम्ही जर मदतनीस घेण्याची सोय नसेल तुमची कोणाची, तर तुम्ही तुमच्या वयात तुमचे जे पती पत्नी आहात त्यामध्ये जर दोघांचे वय 75पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही अर्ज करताना त्यात मदतनीस नोंदणीकृत केलं असेल तरच तुम्हाला तो पाठविला जाऊ शकतो. सहाय्यकाचे किमान वय 21 वर्ष ते कमाल 50 वर्ष असावे. एखादा मदतनीस प्रवासात घेतल्यास त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा. प्रवासी पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असेल. बघा, या सर्व अटी तुम्ही एकदा पूर्णपणे बघून घ्या, वाचून घ्या आणि या योजनेचा फायदा घ्या. जर तुमची तब्येत चांगली असेल तरच या योजनेमध्ये अर्ज करा, नाहीतर आपल्या तब्येतीच्या वर काहीच नाही आहे. तब्येत बघूनच सर्व करणं आवश्यक असतं. ही योजना आहे गव्हर्नमेंटची. नक्कीच फायदा घ्या. सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी द्या.